कहाँ जाएगी? हाँ मिलेंगे नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी प्रजेश पार्टे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे वस्तू किंवा कोणतेही ठिकाण दाखवणार नाही, तर मी तुम्हाला आज एक अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहे जो माझ्या आजच्या प्रवासातला देवमाणूस ठरला आहे. मित्रांनो, मी आता आहे मध्य प्रदेशमध्ये, मंदसौर या ठिकाणी. मंदसौर हा जिल्हा आहे आणि शामगड हा तालुका आहे. मी शामगडमध्ये आलेलो खास धर्म राजेश्वर मंदिर पाहण्यासाठी, जो सेम टू सेम एलोरा टाईप बनवण्यात आलं होतं, म्हणजेच शिखरापासून पायथ्यापर्यंत. तोच मंदिर खास आपण पाहण्यासाठी आलेलो आणि ते मंदिर पाहत असताना मला माझी एका अशा व्यक्तीशी ओळख झाली की तो माझ्या आजच्या प्रवासातला खास माणूस ठरला. धरून त्याचं नाव मी शेवटला तुम्हाला सांगणार आहे. मध्ये मध्ये मी त्याचं फोटो तुम्हाला दाखवत राहील की आम्ही आज त्याच्याबरोबर मी काय काय केलं. मी मंदिर पाहत असताना त्यांनी मला पूर्ण मंदिराची माहिती सांगितली, कोणत्याही प्रकारची ओळख नसताना. तो इथला लोकल आहे, म्हणजे शामगडमधलाच होता तो. त्यांनी मला पूर्ण मंदिराची माहिती दिली. वरून साईडला जी बुद्धिस्ट लेण्या आहेत त्या लेण्यांबद्दलसुद्धा थोडीफार माहिती सांगितली. आणि पाहून झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं की आता कसे जाणार तुम्ही, तुमच्याकडे गाडी आहे का? तर म्हणलं नाही, मी बसने आलेलो शामगडवरून आणि आता पुन्हा मला बसनेच तिकडे जायचं आहे. तर जिथे मी उतरलो होतो तिथून 3 किलोमीटर मी चालत गेलेलो त्या मंदिरापर्यंत आणि त्यांनी मला 20 किलोमीटर त्याच्या गाडीवर आणून सोडलं. उलटा जिथून त्याच्या गावापासून जी बस लागत होती इथे याला शामगडला, त्या बसमध्ये सुद्धा बसवलं आणि वरून पैसेसुद्धा माझे, म्हणजे तिकिटाचे पैसेसुद्धा त्याने अगोदरच दिले होते. मध्ये त्यांनी मला नाश्तासुद्धा खाऊ घातला, म्हणजे ज्यूस वगैरेसुद्धा दिला. वरून इथलं फेमस म्हणजे समोसा चटणी इथलं फेमस आहे मध्य प्रदेशमधलं, शामगडमधलं, ते सुद्धा त्यांनी मला खाऊ घातलं. वरून भरपूर गप्पा मारल्या आणि वरून सांगितलं की जर इकडे आलात पुन्हा तर मला कॉल करून या, मी तुमची माझ्या घरी राहण्यासाठी सुद्धा सोय करणार आहे. एवढा जबरदस्त व्यक्ती होता ना, मी म्हणजे भारावूनच गेलो की आजकालसुद्धा अशी माणसं बघायला भेटतात. एवढं जबरदस्त, म्हणजे असं सुद्धा नाही की वयस्कर आहे, माझ्याच वयाचा होता लगभग, सेम असेल कदाचित, माझ्यापेक्षा छोटासुद्धा असू शकतो. एवढं जबरदस्त त्याने मला म्हणजे हेल्प केली ना. मला एवढं पाहून झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण फिरून झाल्यानंतरसुद्धा 3 किलोमीटर चालावं लागलं असतं जर तो मला भेटला नसता तर. आणि वरून बसची वाटसुद्धा पाहावी लागली असती. एवढा जबरदस्त माणूस ना. वरून त्याचं नाव आहे, त्याने मला नंतर फॉलोसुद्धा केलं इंस्टावर आणि तो मला बोलला मी तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक टाकली आहे आणि त्याच्यावर जाऊन त्यांनी मला सबस्क्राईबसुद्धा केलं. एवढं जबरदस्त वाटला माणूस. म्हणजे ओळख ना पालक अशीसुद्धा माणसं भेटतात. काय माहिती कसं काय तो आज नेमका मला भेटला, कारण की मी एवढा थकलेलो. रात्री 10 वाजता मी सुरतमधून बसलो होतो ट्रेनमध्ये आणि इथे मी आज सकाळी 6:30 वाजता पोहोचलो. तिथून म्हणजे रात्रभर माझं जागरणच झालं, कारण की बसायला जागा नव्हती जनरल डब्यामध्ये. त्यामुळं उभं राहून, कारण की पॅसेंजरसारखे येत होते आणि त्यामुळे उठावंसुद्धा लागत होतं. गर्दी एवढी होती ना, काय सांगू तुम्हाला. मी ते सुद्धा फोटो दाखवले मी तुम्हाला मध्ये पूर्ण थकलेलो. पुन्हा बसमध्ये मला एवढा 20 किलोमीटरचं अंतर कापायला थोडं कठीणच वाटलं असतं, कारण की चालतसुद्धा जावं लागलं असतं 3 किलोमीटर बससाठी. त्याने मला मंदिरापासून पिकअप केलं आणि इथून फक्त 5 किलोमीटरच्या अगोदर, 5-7 किलोमीटरच्या अगोदर त्याने मला त्याच्या गावाच्या इथे जो नाका होता तिथे नाश्ता वगैरे केला, ज्यूस वगैरे पिलो मस्त थंडगार, आणि बसमध्ये बसून पाठवलं. असं की म्हणजे आपल्या घरातलाच माणूस असतो ना, तसंच त्याने मला ट्रीट केलं. एवढं जबरदस्त वाटलं की तिकिटाचे पैसेसुद्धा त्यांनी माझे दिले. एवढं मी त्याला नको बोललो तरी, मी नाही बोलते तरी तर ऐकलाच नाही. बोलते नाही, जावंच लागेल. असं त्यालासुद्धा मी बोललो, जर आमच्या कोकणात आलास तर तुझी राहण्याची बिण्याची सोय मी करणार आहे. कारण की एवढा चांगला माणूस सोडायचा नाही मला. म्हणजे ते केलं आणि ते वेगळी गोष्ट आहे, पण तो खरंच चालण्यासाठी सुद्धा चांगला होता. कारण की अगोदरच त्यांनी मला म्हणजे ओळख पालक नसतानासुद्धा त्यांनी माझे फोटो वगैरे काढले मंदिराजवळ. पुन्हा वरून माहितीसुद्धा सांगितली. म्हणजे काहीच गरज नसताना त्यांनी स्वतःहून विचारलंसुद्धा नाही, डायरेक्ट इथे हे आहे, तिथे ते आहे, हे मंदिर एवढ्या वर्ष जुनं आहे. स्वतः बोललं जा तुम्ही गाभाऱ्यामध्ये जा, मी तुमचे फोटो काढतो. लय भारी. अशी माणसं भेटायला पाहिजेत आयुष्यात, आणि तुम्ही फिरलात ना तर भेटतो. कारण की मी एवढ्या वेळेला फिरलो आहे, मला गुजरातमध्ये सुद्धा चांगली माणसं भेटलीत. जेव्हा मी भानवड साईडला फिरत होतो तेव्हा
आणि आता एम पीमध्ये पण भारी माणसं आहेत खरंच, निस्वार्थी. मजा आली मस्त. मला तर मध्य प्रदेशची माणसं जामच आवडली. म्हणजे तुम्ही जे वागताय ना, तुम्हाला काही विचारलं ना तुम्ही, तर तुम्हाला सपोर्ट करतील. ते सांगण्यात असो नाही तर काही असो, असे कोचक नाहीत किंवा कपटी नाहीत. ते इकडे आहे, इथून जा, इथून नाही, प्रेमाने सांगतात. मस्त वाटलं. वरून भावा लय भारी होतास. काय माहिती, देवाच्या कृपेने, शंकराच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने तूच त्यानेच पाठवलेलं की काय तुला. मस्त. असो मित्रांनो, चला आपला ब्लॉग येतो आहे माझ्या खास त्या चॅनलवरती, म्हणजेच माझ्या नावाचे प्रजेश पार्टे या यूट्यूब चॅनलवरती. तिथे जाऊन बघा. आपले 2 ब्लॉग असणार आहे तिथलेच. एक म्हणजे धर्मराजेश्वर मंदिर, जिथे शंकराचं शिवलिंग आहे, त्याच्याच मागे विष्णूची मूर्ती आहे. त्यामुळे ब्लॉग बघायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.